जय हिंद मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर खूप जणांना हे कन्फ्युजन आहे की DHS आणि DMARच्या एक्झाम पॅटर्नमध्ये सर आम्हाला मेळ लागत नाही की काय आहे. तर सोप्या पद्धतीमध्ये लक्षात ठेव काय आहे ते. DHS जी आहे आणि ही जी DMAR आहे ह्याच्यामध्ये फरक काय असतो सर? लक्षात घ्यायचं. नर्सिंग जी असणार DHS मध्ये जे नर्सिंग असणार त्याच्यावरती 80 क्वेश्चन्स विचारले जातात आणि DMAR मधली जी नर्सिंग असती त्याच्यावरती सर 40 क्वेश्चन विचारले जातात सर. ठीक आहे. आणि सर DHS मध्ये जे नॉन नर्सिंग पार्ट असतो त्याच्यावरती 20 क्वेश्चन्स विचारले जातात आणि DMAR मध्ये जे नॉन नर्सिंग पार्ट असतो त्याच्यावरती 60 क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे काय सांगायचा अर्थ आहे माझं इथं तुम्हाला लक्षात घ्या. सब्जेक्ट चेंज आहेत का? सब्जेक्ट कोणतेच चेंज नाहीत सर. DHS असो DMAR असो दोघांमध्ये सब्जेक्ट सेमच असतात सर. फक्त DHS मध्ये आणि DMAR मध्ये चेंज काय आहे त्यांच्या एक्झाम पॅटर्नमध्ये चेंज आहे सर. जे रेशो आहे ना क्वेश्चन्सचा त्याच्यामध्ये चेंज आहे. DHS मध्ये नर्सिंगवर जास्त फोकस केलेला आहे आणि DMAR मध्ये नॉन नर्सिंगवर जास्त फोकस केलेला आहे. म्हणजे काय DHS मध्ये 80 क्वेश्चन नर्सिंगचे आहेत आणि DMAR मध्ये 60 क्वेश्चन नॉन नर्सिंगचे आहेत आणि DHS मध्ये 20 क्वेश्चन नॉन नर्सिंगचे. म्हणजे हे तुम्हाला रेशो इथं कळायला की DHS मध्ये नर्सिंगवर जास्त फोकस आहे आणि DMAR मध्ये नॉन नर्सिंगवर जास्त फोकस आहे. तर कळालं आता काय आहे? समज रहे हो? समझ रहे हो ना?